नमस्कार, मी रुपाली वर्ल्ड हेल्थ केअर मधनं. आज ही UL कंपनीची ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आहे, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. ठीक आहे. ही मशीन आहे. ही मशीन काय करते? ऑक्सिजन एकत्रित करण्याचं काम करते. रेग्युलरी आपल्याला ऑक्सिजनची प्युरिटी ही 21% मिळते, पण मशीन पासून आपल्याला 95% प्युरिटी मिळते. त्यामुळे आपण याचा वापर पेशंटला ऑक्सिजन देण्यासाठी करतो. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत हिचा वापर कसा करायचा, हिला कशी यूज करायची. ही पॉवर केबल आहे, ही मी बोर्डला कनेक्ट केली आहे आणि स्विच ऑन केलेला आहे हिचा. आता ही जे मशीन आहे, ह्या मशीन सोबत एक बॉटल मिळते आहे. या बॉटल मध्ये आपण डिस्टिल वॉटर घेतलं आहे. त्यामध्ये ते किती घ्यायचं? 3 फिंगर्स ओनली, म्हणजे 70 ml पाणी घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर ही जी बॉटल आहे याचं झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे, यामध्ये गॅप नको असायला, जेणेकरून ऑक्सिजन लीक होईल. तर ही बॉटल आपण मशीनला सेट करून घेणार आहोत. मशीनला जागा दिलेली असती बॉटलसाठी. ही इथं मशीनवरती बॉटल आपली सेट करणार आहोत आपण. बॉटल सेट झाल्यानंतर बॉटलला जी ट्यूब असते, ती ट्यूब आपण ही ऑक्सिजन आउटलेट म्हणून इथं कनेक्ट आहे, त्याला कलेक्ट करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण ही नेझल कॅन्युला आहे, ही नेझल कॅन्युला आपण बॉटलला कनेक्ट करून घेणार आहोत, जी ऑक्सिजन पेशंट पर्यंत पोहोचवते. ही इथं कनेक्ट केली आपण. ओके. ती कनेक्ट केल्यानंतर मशीनला इथं ऑन ऑफचं स्विच आहे, तुम्ही बघू शकता. इथं ऑन ऑफचं स्विच आहे. तर ऑक्सिजन आपली नेझल कॅन्युला कनेक्ट झाल्यानंतर आपण मशीन ऑन करू शकतो. मशीनला ऑन केलं मी आता. मशीन ऑन झालेली हे आपल्याला दिसतंय याच्यावरती. मशीन ऑन झाल्यानंतर आपल्याला डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे आपण इथं फ्लो सिलेक्ट करून घेणार आहोत. इथं फ्लो दिले आहेत, 1 ते 5 पर्यंत फ्लो दिले आहेत. यामध्ये आपल्याला डॉक्टरनी सांगितलेल्याप्रमाणे फ्लो सेट करून घ्यायचा आहे. जर 2 सांगितलं असेल तर 2 वर ठेवायचंय, 3 सांगितलं असेल तर 3 वर ठेवायचंय, 4 सांगितलं असेल 4 ठेवायचं आहे. या प्रकारे आपला फ्लो सेट झाल्यानंतर हे जे नेझल कॅन्युला आहे याद्वारे पेशंटला फ्लो सिलेक्ट झाल्यानंतर हे जे आपण इथं इम्युनिटी फायर बॉटल ठेवली आहे, त्यामध्ये बबल्स येत आहेत, म्हणजे ऑक्सिजन मिळत आहे, ऑक्सिजन येत आहे. आणि हे ऑक्सिजन नेझल कॅन्युला मधून पेशंट पर्यंत जात आहे. हे आपण जर आपल्याला कळत नसेल की ऑक्सिजन मिळते किंवा नाही मिळते, तर हे आपल्याला चेक करायचं असेल तर आपण एक काचेच्या ग्लासमध्ये किंवा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पाणी घेऊ शकतो. त्यामध्ये पाणी घेतल्यानंतर आपण हे नेझल कॅन्युला त्यात टाकणार आहोत. त्यात टाकल्यानंतर जी बबल येत आहे त्यानुसार आपल्याला कळतंय की यात ऑक्सिजन चालू आहे. अशा प्रकारे आपण या मशीनचा ऑक्सिजनसाठी वापर करणार आहोत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली नंबरवरती संपर्क करू शकता.